जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित गुटख्यावर शहर डीपी पथकाने धाड मारून चारचाकी वाहनासह 40 लाख रुपये किमतीचा सुगंधित गुटखा जप्त करण्यात आला, तर साठवणूक करून विक्री करणाऱ्या दोघे जणांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई यवतमाळच्या सिंधी कॅम्प पळसवाडी येथे करण्यात आली। कुमार ओछानी अलीम सलीम बेग उर्फ सोनू असे अवैधरित्या साठवणूक करणाऱ्या दोघांची नावे आहेत। त्यामध्ये नवरत्न पान मसाला, बाजीराव, इगल पान, पराग, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश सपकाळ, निलेश मिश्रा, रावसाहेब शेंडे, किरण पडघन, गजानन धात्रक, प्रदीप कोरटकर, पवन तडसे, पवन नांदेकर, गौरव ठाकरे आदींनी केली। 40 ते 45 लाख रुपयापर्यंत मुद्देमाल असेल। फूड अँड ड्रग्सचे अधिकारी त्याची तपासणी करून त्याचा किंमत वगैरे काढतच आहेत। त्यामुळे साधारणतः अंदाज तरी 40-1 लाखापर्यंत असावा आणि त्याच्यानुसार फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार मुंढा पोलीस स्टेशनला दाखल होऊन पुढील 328 प्रमाणे कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल होईल आणि तपास पुढे चालू होईल। नेमका सर हा गुटखा नेमका कोणत्या ठिकाणी सापडला आणि किती जण? गुटखा हा आम्हाला माहिती भेटली होती, वाहतूक करताना भेटतोय। त्याला पकडल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा घरी मुद्देमाल आहे, त्याच्यामुळे त्याच्या घरी जाऊन आम्ही ते सर्च केलं असता तो मुद्देमाल आपण त्याच्या घरीच सापडला। याच्यामध्ये किती जणाला ताब्यात घेण्यात आलं? 1 जण ताब्यात आहे, सध्या तपास चालू आहे। ठीक आहे.